गाठ आहे आपली जी सेटिंग झालेली आहे तिचे जर पुढच्या पाकळ्या आहेत त्या जर अशा सफेद पिवळसर झाल्या असतील आणि अशा दाबून पाहिल्यावर नरम लागत असतील तर समजून घ्यायचं आपल्या बागेला पाणी कमी पडते। आणि जर त्या जर अशा सरळ असतील, पुढे जर हिरवटपणा असेल आणि अशा दाबल्यावर थोड्या कडक वाटत असतील तर समजायचं पाणी बरोबर। जे पुढच्या पाकळ्या आहेत त्या सुकतात आणि त्या थोड्या सुकल्यासारखे दिसतात आणि त्या मागे असा वळतात। जर पुढच्या कळीच्या पाकळ्या मागे जर वळल्या, मागे वळल्यानंतर त्या फळाची साईज कधीच अशी पुढे मोठी होत नाही, ते जागेवरच गोल गोटी बनते आणि ती गोटी मग 100-150 ग्रॅमच्या पुढे जात नाही। तर कळीच्या ज्या पुढच्या पाकळ्या आहेत तर त्या पाकळ्या सरळ पाहिजे, अशा पुढे पाहिजे पाकळ्या, ज्या पुढे पाकळ्या असतात त्या पाकळ्या अशा पुढे पाहिजे। अन्न हे पाण्याद्वारेच झाडाला मिळत असतं, म्हणून पाणी देणं हे खूप गरजेचं आहे। आता एवढ्या टेम्परेचरमध्ये झाडाला पाणी हे त्या प्रमाणात मिळालंच पाहिजे, अति जास्त पण झालं नाही पाहिजे पण कमी बी झालं नाही पाहिजे। कळी निघण्याच्या वेळेस आपल्याला असं सांगितले जाते की झाडाला पाणी कमी करा, जास्त पाणी देऊ नका, कारण जास्ती पाणी दिलं तर झाड शेंडाच फेकेल, कळी निघणार नाही। मग अशा वेळेस आपण झाडाला पाणी कमी करत असतो आणि पाणी कमी केलं तर मग कळी निघताना जी कळी निघते ती लहानच निघते, कारण त्या प्रमाणात त्या कळीला तेवढं पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्य मिळत नाही आणि अन्नद्रव्य झाड हे पाण्यातूनच घेत असतं। मग त्या प्रमाणात पाणी दिलं तरच त्या प्रमाणात अन्नद्रव्य पण झाडाला मिळत असतं, म्हणून आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे। आणि जेव्हा कळी निघते तेव्हा शूट निघणे गरजेचं आहे, थोडेफार शूट चालू असले तेव्हाच कळी लांब आणि स्ट्रॉंग निघत असते, तेव्हाच कळीला स्ट्रोक मिळत असतो। त्यात महत्त्वाची कळी मोठी निघण्यासाठी म्हणजे पाणी नियोजन आहे। जर आता तापमान वाढलेलं आहे, आता एप्रिल महिना चालू आहे, या एप्रिल महिन्यामध्ये आपली जर बागेची कळी निघते आणि जर आपण आता कळी निघली असेल, काही सेटिंग झाली असेल आणि जर पाणी कमी पडलं तर ती कळी छोटी निघणार आहे। आणि जर समजा निघालेली जरी असेल आणि तिला जर स्ट्रोक चांगला नसेल, झाडाला त्या प्रमाणात जर पाणी भेटत नसेल तर ती कळीचे जे पुढच्या पाकळ्या आहेत त्या सुकतात आणि त्या थोड्या सुकल्यासारखे दिसतात आणि त्या मागे असा वळतात। जर पुढच्या कळीच्या पाकळ्या मागे जर वळल्या, मागे वळल्यानंतर त्या फळाची साईज कधीच अशी पुढे मोठी होत नाही, ते जागेवरच गोल गोटी बनते आणि ती गोटी मग 100-150 ग्रॅमच्या पुढे जात नाही। म्हणून मग आपण साईजवर सेटिंग झाल्यानंतर काम करण्यापेक्षा सेटिंग होण्या अगोदर आपण जर कळीवर लक्ष दिलं तर साईज पुढं आपल्या फळांची आपोआप होणार आहे। म्हणून आता जी कळी निघल्यानंतर कळीच्या ज्या पुढच्या पाकळ्या आहेत तर त्या पाकळ्या सरळ पाहिजे, अशा पुढे पाहिजे पाकळ्या, ज्या पुढे पाकळ्या असतात त्या पाकळ्या अशा पुढे पाहिजे। आणि त्या जर अशा मागे उलट्या वळत असतील पुढच्या पाकळ्या तर त्याची गोटी होणार आहे, आणि त्या जर सरळ असतील तर त्या फळाची साईज होणार आहे। आणि त्या सरळ केव्हा असतील, त्या झाडाला त्या प्रमाणात जर पाणी मिळालं, आत्ता जे तापमान आहे आणि त्याला मिळालेले पाणी हे दोघं जर त्याच्या गरजेनुसार मिळालं तरच त्या कळीच्या पाकळ्या अशा सरळ पुढे येतील आणि त्या अशा मिटलेल्या असतील। आपण ह्या गोष्टी बारीकीने लक्षात घेतल्या पाहिजे की कळी जर मोठी निघायची असेल तर पाणी देताना असं द्यायचं की आपल्या झाडाला थोडेफार शेंडे हे चाललेच पाहिजे। जर थोडेफार शेंडे निघत नसतील तर झाड लॉक होतं, कळी पण रिवर्स येते, कळी पण लहान निघते। मग कळी मोठी निघण्यासाठी झाडाला नायट्रोजनची आवश्यकता असते आणि ज्या वेळेस आपण थोडं पाणी वाढवतो त्या प्रमाणात पाणी देतो, जेवढी झाडाची भूक आहे पाण्याची त्या प्रमाणात त्या झाडाला जर पाणी मिळालं तर मग आपल्या झाडाला ते पाणी पण पुरतं आणि झाड मग त्या कळीपर्यंत तेवढ्या प्रमाणात ते पाणी पोचवतं आणि त्या प्रमाणात कळीला मिळाल्यामुळे कळीला सुकवा येत नाही, पाकळी करपत नाही, पाकळी मागे वळत नाही आणि मागं गोटी बनत नाही। मग ती लांब पाकळी जर गेली तर फळाची साईज लांब होते, लांब कळी जाते, मग त्याची आपल्याला 400, 500, 600 ग्रॅमच्या पुढेच साईज मिळते। आता आपली जी सेटिंग चालू आहे किंवा जी सेटिंग झाली तर काय होतं की जे गाठ आहे आपली जी सेटिंग झालेली आहे तिचे जर पुढच्या पाकळ्या आहेत त्या जर अशा सफेद पिवळसर झाल्या असतील आणि अशा दाबून पाहिल्यावर नरम लागत असतील तर समजून घ्यायचं आपल्या बागेला पाणी कमी पडते। आणि जर त्या जर अशा सरळ असतील, पुढे जर हिरवटपणा असेल आणि अशा दाबल्यावर थोड्या कडक वाटत असतील तर समजायचं पाणी बरोबर आहे। फळांची जी साईज आहे ती साईज औषधांवर होत नसून त्या झाडाला मिळालेल्या अन्नद्रव्ये आणि त्या प्रमाणात मिळालेल्या पाणीवर अवलंबून असते। म्हणून आपल्याला अन्नद्रव्य, पाणी यांचं नियोजन करणं गरजेचं आहे। आणि झाडाचं जे अन्न हे पाण्याद्वारेच झाडाला मिळत असतं, म्हणून पाणी देणं हे खूप गरजेचं आहे। आता एवढ्या टेम्परेचरमध्ये
झाडाला पाणी हे त्या प्रमाणात मिळालंच पाहिजे. अति जास्त पण झालं नाही पाहिजे, पण कमी बी झालं नाही पाहिजे. म्हणून ज्या प्रमाणात झाडाची गरज आहे, ज्या प्रमाणात तापमान आहे, त्या प्रमाणात झाडाला पाणी मिळणं गरजेचं आहे. तरच आपल्या कळ्यांची साईज मोठी असेल आणि मोठ्या कळ्या राहतील. नाहीतर जर साईज छोटी आली, पाणी कमी पडलं तर 100% साईज कमीच येणार आहे, कळ्या छोट्या निघणार आहे. मग कळ्या छोट्या निघण्याचं एक सर्वात मोठं कारण म्हणजे पाणी कमी पडणं हे आहे. म्हणून आपण ह्या गोष्टींचं जर नियोजन केलं तर आपल्याला औषधांची गरज राहत नाही, जादा औषधांवर खर्च करायची गरज येत नाही आणि ह्या शेती करण्याच्या महत्त्वाच्या अनुभवातून आलेल्या गोष्टी असतात आणि हा अनुभव आपण घेतला तर आपण विनाकारण न लागणाऱ्या गोष्टींवर खर्च करत नाही. म्हणजे आज आपला सर्व खर्च जादा प्रोडक्टवरच होतो आणि प्रोडक्ट फक्त 10-15% प्रोडक्टचा आपल्या बागेसाठी म्हणा किंवा त्याच्यासाठी उपयोग होतो. पण 80-85% आपल्याला पाणी, हवा, माती यांचा बॅलन्स करणं आहे, यांचं संतुलन राखणं आहे. मग हवा, पाणी, माती झाडाला किती प्रमाणात पाहिजे, वातावरणानुसार, टेम्परेचरनुसार आपल्याला त्या प्रमाणात ते बदल करून त्यावेळेस तशा प्रमाणात त्यांची गरज भागवणे. म्हणून आपण हे नियोजन करणं गरजेचं आहे. धन्यवाद.